जमी अफसोस नहीं, जो तेरे लिए 100 दर्द सहे, महफूज रहे तेरी आन सदा चाहे जान मेरी। खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर मित्रांनो आज 14 फेब्रुवारी आहे आणि 14 फेब्रुवारी म्हटलं की आज व्हॅलेंटाईन डे आहे, परंतु याच दिवशी मित्रांनो 14 फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा अटॅक आपण सर्वांनी ऐकलं असेल। पुलवामा या ठिकाणी जम्मू काश्मीर या ठिकाणी पुलवामा जिल्ह्यामध्ये खरं तर भारतीय जे सैन्य आहे त्यांच्या एका तुकडीवरती अतिरेक्यांनी अटॅक केला आणि आपल्या भारताचे 40 जवान त्यामध्ये शहीद झाले। तो असणारा आजचा दिवस त्या सर्व भारतीय जवानांना अतिशय मनापासून या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली। आपल्या देशासाठी ते शहीद झालेत आणि त्या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली। चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे। दुसरा सामना इथे सुरू होतोय आणि दुसऱ्या सामन्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। एका बाजूने अंजनी फायटर्स टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये पाटकर अँड सन्स हा संघ मात्र मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय। गोलंदाज सज्जेत पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफ्टमच्या बाहेर होता, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे एक धाव अगदी सहज प्राप्त होईल। एका धावेने या डावाला सुरुवात झाली आहे, एक धाव धावफलकावरती आहे। राजा घाडगे आणि त्यांच्या जोडीने विजय ही जोडी मैदानावरती आहे। पुढचा बॉल यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या जागेवरतीच बॉल खेळलेत आणि आली आहे विकेट। एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, सरळ त्यांना घरपोच सेवा दिली आहे, फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP, पहिली विकेट फलंदाज बाद। धरती सुनहरी अंबर कडे जरूर दाद मागितली, परंतु सफल देखील फलंदाज झाले होते आणि तेच पंच सांगतायत की तुम्ही सफल लाईन मध्ये आला होतात आणि तुमच्या रीच पर्यंत बॉल होता, त्यामुळे हा बॉल डॉट असणार आहे। दिनू गोलंदाजी ट्रॅक वरती, पुढचा बॉल यावेळेस मात्र आक्रमण केलंय, कमालीचा फटका आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ बॅटने फी मध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, षटकार।
षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झाला 8 धावा धावपलकावरती. सन्मान्य श्रीमान अप्पासेठ बेलोटे आणि सचिन सेठ सुंबे या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आपल्या दोघांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 8, बिनबाद 8 अशी सुरुवात मात्र इथे पाहायला मिळते. पाटकर अँड सन्स संघाची सुरुवात मात्र इथे 1-8 अशा धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. पहिली विकेट देखील आलेली आपण पाहिली आहे. दिनू यांनी मात्र पहिली विकेट देखील मिळवली आहे. राजा घाडगे अगदी शून्यावरती बाद झाले होते. गोल्डन डकचे शिकार ते ठरले होते आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. 1-8 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती फार एंडनं गोलंदाज सज्ज होत आहेत. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. तर कोण गावचा खेळाडू आहे आणि 3 बाईक या खेळाडूने मिळवलेल्या आहेत. बायकर मॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. कोण गावामध्ये अनिकेत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. आमच्यासोबत कांचनजी पालकर आहेत आणि प्रत्येक खेळाडूची इतंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करूयात. खरं तर प्रतीक मोकल हा देखील खेळाडू सुपरस्टार आहे. साई गावचा हा खेळाडू आहे. साई गावचा सितारा. आणि हर्षद कडव आपण पाहतोय मैदानावरती. मोहोगावचा सितारा तो देखील आज मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. असे अनेक खेळाडू आज मात्र मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत म्हात्रे कोण गावचा हा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला त्याला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. व्हॉट अ शॉट दॅट इज. क्या बात आहे. कमालीचा फटका आपण पाहिलाय. सरळ बॅटने हाफ व्हॉलीबॉल होता त्याला पाठवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. दूरवरती हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. अप्रतिम फटका आपण पाहिलाय. फलंदाज प्रतीक मोकल भाई यांच्या बॅटमधून हा दमदार फटका. षटकाची सुरुवात मात्र षटकारानं केली आहे. गोलंदाज अनिकेत म्हात्रे यांच्यावरती दबाव असणारे हाफ व्हॉलीबॉल होता आणि त्यावरती षटकार आलाय. कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रतीक मोकल जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरतात तेव्हा 45 नंबरची जर्सी ते परिधान करत असतात आणि आज देखील सीबी ट्रॉफीमध्ये 45 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आहे आणि आक्रमक सुरुवात देखील ते करतायत. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चौदा धावा धावपलकावरती आहेत. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. सीबी ट्रॉफी 2026 आणि 11व पर्व या स्पर्धेचा आहे. 26 धावा धावपलकावरती आहेत. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती प्रतीक मोकल अर्थात भाई यांच्या बॅटमधून षटकार आलेला आपण पाहायलाय. धावपलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार लगावलाय प्रतीक मोकल यांनी. आपलं खातं देखील षटकारानं त्यानं खोललं होतं. 4 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि 13 धाब्यांवरती प्रतीक मोकल नाबाद आहेत. धावपलकावरती धावा आहेत 14. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा अनिकेत म्हात्रे सज्ज होत आहेत. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात झाली आहे. फार एंड गोलंदाज अनिकेत म्हात्रे सज्ज आहेत. राईट आर्मवर द विकेट वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव इथे प्राप्त झाली आहे आणि अवांतर धावेने धावफलक नक्कीच पुढे जाईल. दोन्ही पंच एकमेकांसोबत चर्चा जरूर करतायत. बॉल मला वाटतं जी विकेटची लाईन आहे त्याच्या बाहेर पिच झालाय हेच फलंदाज सांगतात. तर क्षेत्ररक्षण लगेच लावायचे. अतिरिक्त वेळ खर्च करू नका. पंच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बॉल पिच कुठे झालाय हे मात्र तपासलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. सीबी ट्रॉफी खरं तर 11वं पर्व आपण पाहतोय. छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्याचं रूपांतर अगदी वटवृक्षामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालंय. अतिशय कमी कालावधीमध्ये 11वं पर्व आहे. वाईड बॉल आहे. चला तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स वाईड. पंचांचा निर्णय अंतिम असेल
ऑन द लाईन आहे आणि लाईनच्या बाहेर पडला पाहिजे. अंपायर बिलॉंग्स टू लाईन अशा पद्धतीचा खरं तर एक अलिखित नियम क्रिकेटमध्ये असतो. अंपायर बिलॉंग्स टू लाईन असं वाक्य आपण बऱ्याच वेळा समालोचनामधून ऐकलं असेल. लाईनच्या बाहेर बॉल पिच पडणं गरजेचं आहे. त्याच वेळेस पंच नो बॉल घोषित करत असतात. चला सामना सुरू करायचा. 15 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. अनिकेत म्हात्रे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ऑफस्टमच्या खूप जास्ती बाहेरचा बॉल होता. त्याला खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रतीक मोकल यांची खेळी संपुष्टात आली आहे. दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम पाटकर अँड सन्सला फलंदाज बाद. जिंकू किंवा एका धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती आहेत. 16 लॉस ऑफ द 2 विकेट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि अंजनी फायटर संघाने खूप महत्त्वाचं पुनरागमन इथे केलंय. राजा घाडगे अगदी शून्यावरती बाद झाला. षटक क्रमांक 1 मध्ये दिनू यांनी त्यांची विकेट मिळवली आहे आणि तदनंतर अनिकेत म्हात्रे यांनी देखील महत्त्वपूर्ण सफलता आपल्या नावावरती केली आहे. फलंदाज प्रतीक मोकल यांना त्यांनी बाद केले. पुढचा बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हवेत तर बॉल उंच गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. लिडिंग एज जरूर लागल्यासारखं वाटलं परंतु हा बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. हुक करत असताना 6 धावा. षटकार इथे आलाय. फलंदाज विजय सातोळे यांच्या बॅटमधून षटकार. देखील मिळाल्यात. पुढचा बॉल लिडिंग एज लागले. हवेत बॉल. कॉलिंग महत्वाचं आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत आणि पुन्हा एकदा झेल टिपला जाईल. आणखी एक सफलता अनिकेत म्हात्रे आपल्या नावावरती करतायत. 2 षटकार जरूर आले षटकामध्ये परंतु 2 महत्वाच्या विकेट देखील त्यांनी मिळवल्यात आणि इथे आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. फलंदाज विजय सातोळे देखील बाद होत आहेत. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. सेवन स्टार प्लॅटिनम आणि त्यांच्या विरोधामध्ये सनवे लॉजिस्टिक दोन्ही संघांचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क साधायचा आपल्या विनंती आहे. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आणि त्यांच्या विरोधामध्ये सनवे लॉजिस्टिक. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे आपल्या विनंती आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती हर्षल सिगवन मैदानावरती दाखल झालेत.
गोलंदाज अनिकेत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचा बॉल या षटकामधला. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल आहे आणि बिटवीन द गॅप बॉलला खेळत चांगला फटका आहे, परंतु एकच धाव तिथे प्राप्त होईल. जवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कौतुक केलं पाहिजे क्षेत्ररक्षकाचं. हर्षल पडवळ त्या ठिकाणी होते, हर्षल कडव त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. एकच धाव प्राप्त झाली आहे, ती 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 23. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23. लॉस ऑफ दी 3 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय पाटकर अँड सन्स संघाला. लागेल. महत्वपूर्ण फलंदाज त्यांचे बाद झालेत. खास करून खूप महत्वाची विकेट होती. राजा घाडगे असतील, विजय सातोशे असतील, प्रतीक मोकल असतील, हे तीनही महत्वाचे फलंदाज बाद झालेत आणि मधल्या फळीतील फलंदाज विशाल पांचाळ आणि हर्षल सिगवान या जोडीवरती जबाबदारी आहे. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद कडव गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. मोहगावचा खेळाडू आहे हर्षद कडव आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद कडव यांना आपण पाहतोय. 2 बाईक या खेळाडूंनी देखील जिंकलेल्या आहेत. मोहगावचा हा सितारा गोलंदाजी ट्रॅकवरती सीबी ट्रॉफीमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुलर लेनचा बॉल अगदी पॉइंट रिजनमध्ये बॉलला खेळतायत. 1 धाव तिथे प्राप्त केली जाईल. बॅकलिफ्ट खाली आणली हलक्या हातानं, पॉइंट रिजनला बॉलला ढकललाय. फुलर लेनचा बॉल होता आणि त्यावरती 1 धाव मात्र प्राप्त केली आहे. फलंदाज हर्षल सिगवन यांनी. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24. लॉस ऑफ द 3 विकेट. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने येत आहेत, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये हा बॉल पडलाय आणि गोलंदाजाने स्वतःने तिथे कॉल दिला होता. कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. कॉल कोणी दिलाय हे खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजाने कॉल दिला, बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीत, परंतु परफेक्ट कॉलिंग होतं तिथे. कुठलंही मिसमॅच तिथे पाहायला मिळालं नाही मैदानावरती. 2 धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. समन्वय पाहायला मिळाला, कारण कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं झेल पकडताना. सन्मान्य श्रीमान तुषारचे खुटार साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, हा बॉल पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 27 धावा, 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. हर्षद कडव गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि मला वाटतं या इनिंगमधली दुसरी एक्स्ट्रा रन आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही आत्तापर्यंत अवांतर धावा ज्या आल्यात त्या मात्र वाईडच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षद कडव आहेत आणि फलंदाजीसाठी फलंदाज विशाल पांचाळ सज्ज होत आहेत. फुलर लेनचा बॉल होता, लाईन टोटली मिस केली आहे. खडे खेळण्याचा प्रयत्न होता, फुटवर्क नव्हतं आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हर्षद कडव आहेत, तर बॅटिंगसाठी विशाल पांचाळ. चेंबूर घाटला गावचा हा खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला कमालीचा फटका आलाय विशाल पांचाळ यांच्या बॅट मधून. धावांचा कोंडी फोडणारा हा षटकार, 6 धावा. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. आवश्यकता होती या षटकाराची आणि धावांची कोंडी फोडणारा हा षटकार आपण पाहिलाय. विशाल पांचाळ यांच्या बॅटमधून 6 धावेनी धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हर्षद कडव यांच्यावरती आक्रमण झालंय. खरं तर कांचन सर स्कोर कार्ड लिहितात, अतिशय सुवाच्य स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत 4 षटकार या इनिंगमध्ये आलेले पाहायला मिळतील. 2 वाईड बॉल तुम्हाला पाहायला मिळतील. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि 3ही फलंदाज कॅच आउट पद्धतीने बाद झालेत.
हे सर्व अतिशय सहज मला कळलं. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड सन्माननीय कांजनजी पालकर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सजवलं जात आहे. चला मॅच बॉल आलाय. अप्रतिम फटका आपण पाहिलाय. विशाल पांचाळ यांच्या बॅटमधून षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 34 धावा 33 धावा माफ करा धावफलकावरती आहेत. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 33 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल ऑफ्टनच्या बाहेर जरूर शफल लाईन मध्ये आले होते परंतु खूप जास्ती बाहेर हा बॉल टाकलाय आणि पंचांनी मात्र वाईड बॉल घोषित केलाय. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पहिल्या डावामध्ये मला वाटतं किती धावा 71 धावा म्हणल्या होत्या. 72 धावेंचं लक्ष होतं. यावेळेस देखील चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा म्हणल्या होत्या आणि चंदन तलवार यांचं अर्धशतक देखील या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक अगदी पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या लिडिंग एजला बॉल लागलाय आणि बॉल गेलाय पॉइंट रिजन मध्ये. सॉफ्ट डिसमिसल इन द एंड. सुशांत यादव यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि आली आहे आणखी एक सफलता. फलंदाज बाद. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत आणि 4ही फलंदाज झेलबाद झालेले आपल्याला पाहायला मिळालेत. या पहिल्या डावामध्ये नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. विनोद धनवडे मैदानावरती दाखल होत आहेत. अनिकेत नरवडे गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 6 वरती विनोद धनवडे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि फार एंड अंतिम षटकासाठी अनिकेत नरवडे दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अप्रतिम झेल टिपलाय आणि आली आहे आणखी एक सफलता. वरती सफलता मिळवत आहेत आणि इथे मात्र कॅच टिपलाय दिनू यांनी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. योगेश राठोड मैदानावरती दाखल झालेत.
फुलर लेनचा बॉल होता, समोरच्या दिशेने आक्रमण केलंय आणि पुन्हा एकदा दिनू अप्रतिम झेल, बॅक टू बॅक 2 लगातार चांगले कॅच दिनू यांच्या माध्यमातून. हा तिसरा कॅच आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि आणखी एक विकेट आली आहे. योगेश राठोड आपलं खातं खोलू शकत नाही, शून्यावरती बाद. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. अनिकेत नरवडे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळेस देखील प्ले अँड मिस, 1 मोर डॉट डिलिव्हरी, आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये अनिकेत नरवडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, एक सफलता. सेकंड ओव्हरमध्ये 2 सफलता आल्यात, 15 धावा त्या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्यात. आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, तिथे देखील एक सफलता येताना आपण पाहिली. हा बॉल कमी गतीने टाकला होता, इथे मात्र एका धावेचा प्रयत्न झालाय आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. छत्तीस धावा धावपलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 36 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि अजूनही शेवटचे 2 बॉल या षटकामधले बाकी आहेत. अनिकेत नरवडे गोलंदाजी ट्रॅकवरती. फलंदाजीसाठी आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानावरती, विनोद धनावडे आणि जय जाधव ही जोडी मैदानावरती आहे. यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एकच धाव आतापर्यंत या षटकामध्ये आली आहे आणि त्यासोबत 2 महत्त्वाच्या विकेट देखील आपण या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. अप्रतिम गोलंदाजी अंतिम षटकामध्ये पाहायला मिळते. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आतापर्यंत केवळ एकच धाव आली आहे. गोलंदाज अनिकेत नरवडे. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, कमालीचा फटका आहे. बॉल चाललाय अगदी डीप बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक कव्हर मधून आलेत. 2 धावांचा प्रयत्न झालाय, 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जातील. अंतिम बॉलवरती 3 धावा आल्यात आणि 3 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 39, 39 धावा धावफलकावरती आहेत. 40 धाव्यांचं लक्ष इथे असेल. 40 इज द टार्गेट. आणि सोरा एंटरप्राइजेस, 7 स्टार प्लॅटिनम आणि सनवे लॉजिस्टिक दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय आणि टॉससाठी जोडले जातील सन्माननीय संतोषजी पंडित सर. धन्यवाद तुषार जी. मैं सबसे पहले आग्रह करूंगा हमारे सम्मानीय श्री अजय सेल गलांडे साहब, जिनके हाथ से टॉस की जाएगी, आप टॉस बॉक्स में आइए. अजय सेल गलांडे साहब बिल्कुल एक बेहतरीन क्रिकेट के जुड़े हुए. अजय सेठ गलांडे जी से आग्रह करूंगा आइए टॉस करने के लिए. और इस समय दोनों टीमें स्वरा एंटरप्राइजेस, 7 स्टार प्लैटिनम, उनके खिलाफ सनवे लॉजिस्टिक, दोनों ही टीमें एक बलाढ्य टीम, संयुक्त टीम, एक जुझारूपन दोनों टीमों में रहती है. खास बात रहती है अतुल अवटी सर जी का, जो प्रत्येक प्रीमियर लीग के लिए जाने जाते हैं. कोई भी प्रीमियर लीग हो उसमें उनका हिस्सा रहता है. और अतुल जी और उनके साथ इस समय टॉस करने के लिए आकाश कप्तान है. सनवे लॉजिस्टिक कप्तान, सनवे लॉजिस्टिक कैप्टन या टॉस बॉक्स में सीबी ट्रॉफी 2026 11वां सीजन इस समय चलता हुआ आप तमाम क्रिकेट प्रेमियों के लिए, क्रिकेट रसिकों के लिए बिल्कुल ही अगर देखा जाए तो सर्वे सर्वा अतुल सेठ आउटी, उनके साथ देखा जाए तो दिनकर लोखंडे जी, उनके अलावा नीलेश जी गोसावी साहिब और लहू सेठ डुकरे साहिब. इनकी टीम सोरा एंटरप्राइजेस, 7 स्टार प्लैटिनम
एक तरफ और दूसरी तरफ सनवे लॉजिस्टिक जिसके सर्वे सर्वा गणेश सेठ मस्के, उनके अलावा नामदेव सेठ और संतोष सेठ, ये सारे लाजवाब प्रदर्शन करने की कोशिश करते हुए इस समय सनवे के कप्तान प्लीज आप तुरंत आ जाए क्योंकि यहाँ पे वेट करते हुए बिल्कुल एक लाजवाब आयोजन 2026 में कुछ अलग अंदाज, अलग ही पहचान लेकर इस समय सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग और बिल्कुल ही एक सुंदर सा आयोजन इस सभी टूर्नामेंटों के लिए। खास बात लगातार 11 साल इस बेहतरीन आयोजन का हिस्सा होते हुए कप्तान इस समय उपस्थित सनवे के टॉस करने के लिए हमारे सम्मानीय श्री अजय सेठ जी जिनके द्वारा टॉस की जाएगी। दोनों कप्तान यहां पे उपस्थित या कैप्टन आकाश, कैप्टन किशन सनवे के। चला बॅट्समन पाठवायचे आहेत लगेच। छापा यानी कि हेड की कॉल की गई है और यहाँ पर काटा, ये टॉस जीता है कप्तान। बिल्कुल ही क्या निर्णय रहेगा आकाश? फिल्डिंग 4 ओव्हर का मुकाबला है, कितना रनों तक रोकना चाहेंगे? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। समोरच्या खेळाडू कोण असं ज्याच्यावर टार्गेट असेल की हे चांगलं खेळतो त्याच्यावर आपल्याला थोडासा जास्त आक्रमण करायचं आहे? समोर तर किशनदास आहे, त्याच्यावरच लक्ष आहे। थैंक यू, बेस्ट लक। टॉस जीतकर पहले क्षेत्र रक्षण करने के पहला और सनवे के कप्तान क्या कहेंगे किशन जी, क्योंकि आपके ऊपर ज़्यादा दबाव है शायद, क्योंकि इन्होंने आपके ऊपर नज़र रखा है। कहा सबसे ज़्यादा पहले मैं किशन के ऊपर ही नज़र रखूंगा। ऐसा कुछ नहीं, गेम है, अभी गेम की तरह खेलेंगे। 4 ओवर का मैच, कितना रन बनाना चाहेंगे? 40-45 के ऊपर ही बनाने का कोशिश करेंगे। सीबी ट्रॉफी में कितना साल लगातार खेलते हुए? 5-6 साल हो गए। 5-6 साल हुआ है। कैसा लग रहा है सीबी ट्रॉफी खेलकर? बहुत अच्छा ऑर्गेनाइजेशन रहता है और टूर्नामेंट एक नंबर रहता है। इससे पहले कौन सा टीम में थे? सनवे में। सनवे में। थैंक यू, बेस्ट लक टू नेक्स्ट मैच के लिए। तो टॉस जीतकर पहले क्षेत्र रक्षण करने का निर्णय सोरा इंटरप्राइजेस के कप्तान ने लिया। देखना होगा 4 ओवर में किस तरह की प्रदर्शन होगी सनवे का। चलते इस समय कॉम बॉक्स में जहां पर हमारा साथी समालोचक संतोष गरज जी। थँक्यू सो मच संतोष पंडित सर आणि थँक्यू सो मच तुषार शिंदे सर। मॅचला होती सुरुवात। द्वितीय सत्रामध्ये आवश्यकता आहे 40 धावसंख्येची। पहिल्यांदा बॅटिंग केली आहे पाटकर अँड सन्स टीमने आणि द्वितीय सत्रामध्ये अंजनी फायटर्स टीम टार्गेट त्यांच्यासमोर। पंचांचा आला ग्रीन सिग्नल, 40 धावा करायच्या आहेत। सलामीची जोडी संदीप पवार आणि अनिकेत म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानामध्ये। गोलंदाजी मार्गवरती पहिला चेंडू फेकला जातोय। पहिला चेंडूवरती आउटसाइड ऑफ द यॉर्कर लेनचा चेंडू ऑफसाईडचा। अतिशय सुंदर चेंडू फेकला गोलंदाजाने। विशाल पांचाल आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्गवरती। 40 धावा त्यांना रोखायच्या आहेत आणि अशा वेळेला मात्र बॅटिंग टोटल आपल्यासमोर असताना एक चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक या ठिकाणी। त्याच वेळेला हात चढवलेला हल्ला, पुढच्या बॉलवरती दिलं प्रत्युत्तर, आला या चेंडूवरती षटकार। त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती। अंजनी फायटर्स टीमचे आपल्याला ओनर पाहायला मिळतात मनीष मिश्रा सर, त्याचबरोबर सौरव दुबे सर, अविनाशजी सिंग सर आणि त्याचबरोबर पाटकर अँड सन्स टीमचे आपल्याला ओनर्स पाहायला मिळत आहेत। बॅकवर्डला जाऊन या बेडेत बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ढकलला आहे। चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगाने प्रतीक आलेला आहे। त्याच वेळेला सिंगल पूर्ण झाली आहे। एका धाब्याने धावफलकावर धावा लागले 7। पाटकर अँड सन्स टीमचे ओनर्स आपल्याला पाहायला मिळतात प्रसाद शेठ हुळे सर, त्याचबरोबर नवनाथ शेठ गुले आणि सचिन शेठ डोंगळे सर। या सर्वांना आपण मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देऊया। त्यांच्या माध्यमातून या टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतात सीबी ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये। जरूर खुटारी गावचे जावई सुद्धा आहेत अनिकेत म्हात्रे, कोणगाव। पहिलाच बॉल, या वेळेला उंची जास्त अंतर कमी, 2 चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते मात्र कॉलिंग झालं नाही। बॉल चालला सीमारेषा बाहेर। मिळतील 4 धावा, वैयक्तिक 4 धावांनी खातं खुलं करत असताना सांघिक धावसंख्या नेऊन ठेवली आहे बिनबाद 11 धावसंख्येवर।
जरूर आजच्या दिवसामध्ये भोजनाची व्यवस्था अन्नदाते आपण पाहतोय. सन्मान्य श्री मान्य श्री अजय शेठ गलांडे सर आणि त्याचबरोबर मान्य श्री तुषार शेठ कुठार सर या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. अन्नदाता सदा सुखी भोजनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून या CB ट्रॉफीच्या सर्वच आयोजनामध्ये केले गेले आहे त्यांचा आम्ही मनापासून CB ट्रॉफीच्या वतीने धन्यवाद देतो आहे. पुढचा बॉल अनिकेतसाठी फुल टॉस बॉल, बॉलवरती तडाखा आणि बॉल चालला सीमारेषा बाहेर. अजून एक षटकार, हाय अँड लॉंग सिक्सर. पहिल्या षटकामध्ये तर काही विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान लहूसेठ डुकरे उद्योजक नवी मुंबई साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न केला जातोय. सन्मान्य श्रीमान लहूसेठ डुकरे उद्योजक नवी मुंबई आणि साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि त्यासोबत सन्माननीय अप्पासेठ बेलोटे आणि सचिन सेठ सुंबे या सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय लहूसेठ डुकरे उद्योजक नवी मुंबई, सन्माननीय सचिन सेठ सुंबे आणि अप्पासेठ बेलोटे या सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. खरं तर या स्पर्धेसाठी विशेष महत्त्वाचं योगदान त्यांचं देखील आहे आणि या सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान या ठिकाणी सन्माननीय मंगेशजी जाधव साहेब, आबासाहेबजी भोर यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे आपण संपन्न करतोय. सन्मान्य श्रीमान सचिन सेठ सुंबे साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मी विनंती करतोय आबासाहेब भोर आणि मंगेशजी जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तदनंतर आणखी एक विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होईल. नवी मुंबई उद्योजक सन्माननीय लहूसेठ डुकरे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न करतोय. बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल पूर्ण झाली आहे धावसंख्येमध्ये 18 धावा धावफलकावरती. सन्माननीय अजयजी गलांडे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय लहूसेठ डुकरे उद्योजक नवी मुंबई आणि साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. तदनंतर आपले आजचे अन्नदाते सन्माननीय अजय शेठ गलांडे साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. अन्नदाता सुखी भव ही खरं तर आपली हिंदू संस्कृती आणि परंपरा आहे. सन्मान्य श्रीमान अजय शेठ गलांडे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. मी विनंती करतोय सन्माननीय आबासाहेब भोर आणि सुधीरजी जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सन्मान्य श्रीमान अजय शेठ गलांडे साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. आणि या CB ट्रॉफीवरती अतिशय विशेष प्रेम सन्माननीय अजयजी गलांडे साहेबांचा देखील आहे. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय आबासाहेब भोर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. परंतु या स्पर्धेमध्ये जिथे जिथे योगदान लागतं तिथे तिथे कधीही हात आखडता न घेणारं व्यक्तिमत्व मान्य सन्मान्य श्रीमान अजय शेठ गलांडे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. तदनंतर सन्माननीय तुषार शेठ कुटार त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. ते देखील आजच्या दिवसाचे आपले अन्नदाते आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय तुषारजी कुटार साहेबांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय तुषारजी कुटार साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. धन्यवाद. असंच योगदान आपलं सर्वांचं कायम या स्पर्धेवरती राहू द्या, असंच प्रेम राहू द्या ही विनंती. आणि आता आपण जाऊयात सन्माननीय संतोषजी खरं सरांकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच तुषार सर. पुढचा बॉल अनिकेतचा हा फटका, बॉल चालला सीन मॅचच्या बाहेर. यावेळी मिळतील 6 धावा. षटकार
प्रतीकवरती हल्ला चढवला जातोय अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट कट केला, थर्ड मॅनच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार षटकामध्ये. पाहिली ना तर अगदी आपण पाहतो 3 चौकार आणि 2 षटकार, 4 चौकार आणि 2 षटकार त्यांनी घेतलेले आहेत आतापर्यंत. आणि आवश्यकता असते मात्र 40 धावसंख्येची ऑन साईडला. इथे मात्र डीप मतलब चेंडूवरती येणार तोपर्यंत सिंगल या ठिकाणी सहजपणे पूर्ण केले गेल्या. मॅचमध्ये या ठिकाणी खरं तर आपण संघर्ष फार मोठा राहिलेला. आता एकूणच आपण परिस्थिती पाहिली तर, कारण धावसंख्या त्याने फक्त 39 केली आहे आणि पाटकर सन्स टीमला मात्र आता विजयाची संधी फारच कमी राहिलेली आहे. कारण एकूण परिस्थिती आता अंजनी पाटील टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑन साईडला स्लॉक केलाय, बॉल सीमारेषा बाहेर जाईल की विनिंग शॉट येईल का? आणि शेवटच्या क्षणाला बॉल अडवण्यामध्ये अपयश आलं आणि विनिंग शॉट केलाय अनिकेत म्हात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार आणि विजय प्रस्थापित केलाय अंजनी पाटस टीमने. हार्ड लक पाटकर सन्स टीम. पाटकर सन्स टीम खूप स्ट्रॉंग होती बॅटिंगमध्ये. मात्र बॅटिंगमध्ये कुठेतरी प्रतीक मोकलचं अपयश आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर इतर फलंदाजांनी त्याला साथ दिली नाही आणि त्यामध्ये 5 कमी धावसंख्येमध्ये संघ रोखला गेला आणि विजय प्रस्थापित केला आहे अंजनी पाटील टीमने. आणि या सामन्याचा सामनावीर आपण नक्कीच जाहीर करणार आहोत. अनिकेत म्हात्रे आपण पाहिलं तर 8 बॉलमध्ये 32 धावा आणि 2 विकेट्स अष्टपैलू कामगिरी करणारा अनिकेत म्हात्रे ठरला या सामन्याचा सामनावीर. तर नक्कीच आजच्या दिवसाच्या अन्नदाते आहेत तुषारशेठ कुटार यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि त्याचबरोबर अनिकेत म्हात्रे, अनिकेत नरवडे, दिनेश भोसले या तिन्ही खेळाडूंना त्यांच्या संघाचे ओनर्स मनीष मिश्रा सरांकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणून अनिकेत म्हात्रे, अनिकेत नरवडे आणि दिनेश भोसले या तिन्ही खेळाडूंना आम्ही विनंती करत आहोत आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि आपलं पारितोषिक इथे कलेक्ट करायचं आहे. आणि तुषारशेठ कुठार यांच्याकडून या मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार दिला जाईल. याचं अनिकेत म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने अनिकेत नरवडे आणि दिनेश भोसले सर यांना विनंती असेल. आणि आजच्या दिवसाचे अन्नदाते आहेत तुषारशेठ कुठार यांच्याकडून हे मॅन ऑफ द मॅचचे टी-शर्ट्स आणि ट्रॉफी दिली जाईल. या अनिकेत आपल्या बरोबरीने अनिकेत नरवडे यांना सुद्धा घेऊन यायचं आहे. तर हा ज्या संघाची फिल्डिंग आहे ना त्याने फिल्डिंग लावून घ्या प्लीज, आता उशीर करू नका. पहा टॉस कोणी जिंकली पहा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे आपल्याला, विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. स्वरा एंटरप्राइजेस 7 स्टार प्लॅटिनम आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा विनंती आहे.
हर्षल ठाकूर, आकाश पाटील आपल्याला विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचे, अतिरिक्त वेळ घेऊ नका. मॅन ऑफ द मॅच तिकडं अवॉर्ड सुरू आहे आणि तिथे जोडले जात आहेत सन्माननीय संतोषजी खरत सर. थँक्यू सो मच तुषार शेठ यांच्याकडून हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेत म्हात्रे आपण यासमोर. त्याचबरोबर मिश्रा सरांकडून प्रत्येकी 500 रुपये अनिकेत म्हात्रे, अनिकेत नरवडे आणि दिनेश भोसले यांना. या अनिकेत या अनिकेत या लवकर. कोणगावला बिलॉंग करणारे पॅकर्समॅन, 2 वेळा बाईक जिंकण्याची कामगिरी ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण त्यांची पाहिलेलीच आहे. मात्र या मॅचमध्ये सुद्धा 8 बॉलमध्ये 32 धावा ठोकत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अनिकेत म्हात्रे दिला जातोय. सर आपल्याला पाहायला मिळतात आबासाहेब बोरसाहेब, सुधीरजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर तुषार शेठ कुटार साहेब यांच्या वतीने दिला जातो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि पाहतो मॅन ऑफ द मॅचसाठी ही टी शर्ट्स त्यांच्या माध्यमातून दिली जाते. मनपूर्वक अभिनंदन आपल्या सर्वांचं. जी मॅच जिंकली खरं तर अनिकेत नरवडे यांना सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मिश्रा सरांकडून पारितोषिक आहे. आपले ओनर्स त्यांच्या वतीने हा पुरस्कार नाही तर हा प्रोत्साहन देणारे पारितोषिक आहे. अनिकेत नरवडे यांना सुद्धा या, त्यांना पुरस्कार दिला जाईल हा 500 रुपयाचा. त्याचबरोबर दिनेश भोसले यांना सुद्धा विनंती आहे, या दिनेश भोसले आपल्याला सुद्धा पुरस्कार दिला जाईल. तिघांना 500 रुपयाचं पारितोषिक मोटिवेट केलं जात आहे सर्वांना हे पारितोषिक देऊन. खूप चांगलं या ठिकाणी योगदान त्यांच्या माध्यमातून, कारण सहजपणे हा सामना जिंकला आणि पुढील मॅचसाठी आपल्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. पुढील मॅचमध्ये असाच खेळ आपण दाखवा. त्याचबरोबर दिनेश भोसले, अनिकेत म्हात्रे, अनिकेत नरवडे या सर्वांना मिश्रा सरांकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करत आहोत आणि घेऊन जात आहोत दुसऱ्या मॅचसाठी, जिथे मायक्रोफोनवरती जोडले जातील सन्माननीय तुषार शिंदे सर ऑन मायक्रोफोन. थँक्यू. थैंक यू संतोष सर, संतोष गरज जी, मैन फ्रॉम पेट. बिल्कुल ही एक लाजवाब